नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 या पुरस्कार सोहळ्यात नाशिकच्या पुण्यनगरीत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. हीच ती नाशिक नगरी ज्याला रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून देखील ओळखलं जातं. हीच ती नाशिक नगरी जिने अनेक साहित्यिक कलावंत या महाराष्ट्राला देऊ केले आणि हीच ती नाशिक नगरी ज्याचं थोडक्यात वर्णन करायचं झालं आम्ही नाशिककर म्हणून तर फार आवर्जून सांगतो की मंत्रभूमी ते यंत्रभूमी आमच्याकडे सगळं आहे. त्याच्यामधले कुठलेही टप्पे तुम्ही चोखळून बघा, तपासून बघा, आम्ही कुठेही कमी नाही अशा आम्ही नाशिकची मंडळी आहोत. याच नाशिककरांच्या उपस्थितीत नाशिककरांमधल्याच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा, ज्यांनी आम्ही काहीतरी समाजाला देऊ लागतो या भावनेतनं त्यांच्याकरता काम केलं, त्यांचा सन्मान करणार आहोत, त्यांचं कौतुक करणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. जोरदार टाळ्यांमध्ये आपण खरं तर या शोची पहिली ऊर्जा विकसित करूयात. टाळ्या पडल्या की ती ऊर्जा आपसूक आपल्या सगळ्यांमध्ये खेळती राहते. म्हणून अर्थात या नाशिक सन्मान सोहळ्याबद्दल अगदी 2 वाक्यात सांगतो. गेल्या 10 वर्षापासून न्यूज 18 लोकमतने सुरू केलेला हा उपक्रम आहे. आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन पार्टिसिपेटरी जर्नलिझम म्हणजे सहभागी पत्रकारिता ज्याला आपण म्हणतो जी झाली पाहिजे या भावनेतनं वेगवेगळ्या गटातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा सन्मान करण्याचं, त्यांचं कौतुक करण्याचं काम करतो. आणि हाच उपक्रम मधली 2 वर्ष वगळता यंदा आम्ही कायम ठेवलेला आहे. शिवाय या क्षणाला सगळे राज्यातले प्रेक्षक जे आवर्जून आजच्या या सोहळ्यात ज्यांचं कौतुक केलं जाईल, ज्यांना पुरस्कार दिला जाईल, त्यांचा हा सगळा सोहळा अनुभवणार आहेत आणि करणार आहेत. या नाशिक सन्मान सोहळ्याची सुरुवात करण्यापूर्वी नाशिक सन्मान चर्चासत्र सुरुवातीला आम्ही पार पडतोय. यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करेल न्यूज 18 लोकमतचे आमचे संपादक आशुतोष पाटील यांना. आपण व्यासपीठावरती यावं. सगळ्यात सुरुवातीला इथं मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय नाशिक परिक्षेत्राचे IG BG शेखर यांना की सर आपण व्यासपीठावरती यावं. त्यानंतर मी इथं आमंत्रित करणार आहे नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांना. आपण देखील व्यासपीठावरती यावं. आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणली की तिच्यावरती जबाबदार देखील अनेक असतात, म्हणून त्यांच्या बाबतीत अनेक प्रश्न येतील. अशा नाशिक महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना देखील मी व्यासपीठावरती आमंत्रित करेन. आपणही व्यासपीठावरती यावं. संपादक आशुतोष पाटील यांना मी विनंती करेल की आपण त्यांचं स्वागत देखील करावं. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमाने आम्ही वेगवेगळे तुमचे प्रश्न असतील, राजकीय प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील, आम्ही नेहमीच मांडत आलो. अनेक व्यथांना वाचा फोडत आलो आणि त्या माध्यमातून आम्ही आमची पत्रकारितेची एक बांधिलकी जपत आलो. आज नाशिक सन्मानच्या निमित्ताने आम्हाला या नगरीत येता आलं. नाशिककरांशी संवाद साधायचाच आहे, पण आपल्यासोबत जे मान्यवर आहेत या मान्यवरांशी थोडासा संवाद आपण थोडा साधूया. शेखर पाटील साहेब, मला आत्ताच कळलं की जवळजवळ 11 पदव्या सरांनी घेतलेल्या आहेत. एवढे उच्च विद्याविभूषित एक ऑफिसर आपल्याला लावले आहेत. IPS ऑफिसर असून त्यांनी लेखन केलेलं आहे. आत्ताच त्यांनी काही पुस्तकंही दाखवली. सर, तुम्ही अनेक याआधी देखील तुमची कारकीर्द फार चांगल्या गोष्टींनी गाजली आहे. गुन्हेगारांचं मॅपिंग असो किंवा गुन्हेगारांनी जे सरेंडर करण्याची सगळ्यात मोठी एक योजना तुम्ही राबवली, त्या योजनेविषयी आणि गुन्हेगारांच्या मॅपिंगविषयी त्याविषयी थोडं आम्हाला ऐकायला आवडेल. समाज सुरक्षित ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पोलिसांचं कार्य आहे ते म्हणजे गुन्हे प्रतिबंध आणि गुन्हेगाराला योग्य ते शासन. आणि हे करत असताना पब्लिकला म्हणजे जनतेला जर सोबत घेतलं तर निश्चितपणे चांगलं पोलिसिंग म्हणजे कम्युनिटी पोलिसिंग खूप सुंदररित्या होऊ शकतं. आणि एकदा लोकसहभाग आला म्हणजे दोन्ही गोष्टी होतात. लोकांना पोलिसांचं कार्य कळतं आणि पोलिसांनासुद्धा लोकांच्या प्रती त्यांच्या काही अडचणी असतील कारणे कळतात. आणि ह्या भावनेमधनं ब्रिटिश कालापासून काही जमाती अशा होत्या की त्यांच्यावरती गुन्हेगारीचा शिक्का मारण्यात आला होता. आणि तो शिक्का पोसून टाकणं गरजेचं होतं, कारण प्रत्येक मनुष्य हा जन्मानं येतो ते काही कुठली जात किंवा जमात घेऊन येत नाही. आणि अशा काही आम्हाला गेल्या म्हणजे 5 जिल्ह्यामध्ये असं आढळलं की अशा काही लोकांवरती अशा प्रकारचे शिक्के बसलेले आहेत
आणि त्यांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करणं फार गरजेचं आहे. पण तुम्ही ते मॅपिंग केलं ती योजना सांगा. त्याच्यामध्ये आम्ही नगर जिल्ह्यामध्ये 7,500 फॅमिलींचा सर्वे केला, नाशिक जिल्ह्यामध्ये 1200 फॅमिलीचा सर्वे केला, धुळे, जळगाव आणि नंदुरबार इथे साधारण 4,500 फॅमिलीचा सर्वे केला, ज्यांचं पूर्वीचं रेकॉर्ड काही गुन्हेगारी स्वरूपाचं आहे किंवा काहींवरती गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारचं ते मॅपिंग करण्यात आलं, त्याचं जॉग्राफिकल लोकेशन घेण्यात आलं आणि त्याच्याबरोबर त्या ठिकाणावरती आणि त्यांची मोडस ऑपरेंडी MOB फार महत्त्वाची होती आणि मोडस ऑपरेंडीच्या दृष्टिकोनातून मॅप करून आम्ही एक सायंटिफिक क्रिमिनल सर्च सिस्टीम हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं होतं. अच्छा. त्याच्यामध्ये हे संपूर्ण यांचा इतिहास आणि सर्व मोडस ऑपरेंडी. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. राईट. आणि यातूनच मग आम्ही गुन्हेगारीपासून प्रवृत्त करण्यासाठी ह्या लोकांना आव्हान केलं. त्यांचे काही समाज सुधारक होते, काही पुढारी होते, काही वकील होते. त्यांना पण सांगण्यात आलं की तुम्ही किती दिवस असे बाहेर पळत राहणार, तुमच्या फॅमिलीपासून दूर आहेत आणि हे त्याच्यामध्ये शासनाचा मोठा खर्च पण होतो आहे. वाहनाचा खर्च असेल, पेट्रोल असेल, आमचं TADA असेल, सर्वच गोष्टी आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी वारंवार त्यांच्या पाठीमागे जाऊन त्यांच्या फॅमिलीसुद्धा डिस्टर्ब होतं. ओके. अशा याच्यामधनं तुम्ही समोर जर आला तर कायद्याच्या चाकोरीमध्ये जे काय होईल ते होईल, पण त्या चाकोरीमध्ये राहून तुम्हाला आम्ही सन्मानाची वागणूक देऊ आणि तुम्ही समोर या. आणि ह्या आव्हानाला गेल्या महिन्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 155 दरोडेखोर, जबरी चोरी करणारे गुन्हेगार हे पोलिसांच्या समोर शरण आले. पुलकुंडवर साहेबांना प्रश्न आहे. सर, तुम्ही देखील अनेक योजना राबवत आहेत. इथे बसलेले तमाम नाशिककर आणि महाराष्ट्रातले प्रेक्षक यांना जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या वेगवेगळ्या योजना तुम्ही ज्या राबवत आहेत त्या कोणत्या आणि त्यांना कसा प्रतिसाद मिळतो. प्रत्येक पावसाळ्यात आपल्याला जे अनुभवायला मिळतं तेच इथं मला पाहायला मिळालं. आल्याबरोबर रस्त्यावर खड्डे खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत आणि नाशिककरांना त्याचा त्रास होतो आहे. तर पहिल्याच अगदी दिवसापासून माझा कटाक्ष राहिलेला आहे की माझ्या महापालिकेतले सगळे अधिकारी आणि त्यांच्या अधीनस्थ असलेले सर्व कर्मचारी यांनी सातत्याने रस्त्यावर फिरलं पाहिजे. ज्या ज्या भागामध्ये जिथे जिथे पॉटहोल्स आढळून येतील त्याचं फिलिंग केलं पाहिजे आणि जिथे जिथे आम्हाला काही त्रुटी आढळून आल्या त्या लगेचच दुरुस्त करण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत. पण रस्त्यावर खड्डे नाहीत असा अभिप्राय अधिकारी देत नाहीत ना? नाही, असं धाडस ते करणार नाहीत. कारण रस्त्यावर खड्डे, मी स्वतः फिरतोय रस्त्यावर, अधिकारी फिरतायत, नाशिकमधले नागरिकही सातत्याने फीडबॅक देत आहेत. त्यामुळे जिथे खड्डे आहेत ते खड्डे बुजवणे. सर, खड्डे पडूच नये म्हणून काही योजना करतायत? खड्डे पडूच नाही यासाठी मी क्वालिटी कंट्रोल विभागाच्या आमच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे. सर्व अभियंत्यांनाही सांगितलेलं आहे की यापुढे काम करताना क्वालिटी कंट्रोलवर म्हणजे गुणनियंत्रणावर निश्चितपणे लक्ष दिलं जाईल आणि याकडे मी कटाक्षाने स्वतः लक्ष देणार आहे की यापुढे जी कामं होतील माझ्या कार्यकाळामध्ये निश्चितपणे ती दर्जेदार होतील आणि नाशिककरांना त्याचा अभिमान वाटावा अशीच कामं होतील. सर, नवीन सरकार आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले की 2 वर्षात आमच्या मुंबईमध्ये देखील खूप खड्डे आहेत, तर मुंबई खड्डेमुक्त करणार असं एक आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तुम्ही या माध्यमातून नाशिक पूर्ण खड्डेमुक्त करणार असं आश्वासन देणार का? नाही, नाशिककरांच्या सहकार्याने निश्चितपणे आता आपल्याला जे पुढचं प्लॅनिंग करायचं आहे, विशेषतः सिंहस्थ आता येऊ घातलेला आहे, सिंहस्थासाठी प्लॅनिंग करायचं आणि त्यामुळे लॉंग टर्म प्लॅनिंग आपल्याला करावं लागणार आहे. तर यासाठी प्लॅनिंग करताना माझा मानस असा आहे की नाशिककरांच्या सहकार्याने आणि मग शासनाच्या मदतीने आपण नाशिकमध्ये जास्तीत जास्त रस्ते, कॉन्क्रीटची रस्ते आपण करूयात, जेणेकरून ते जास्त काळ टिकतील आणि त्याला मेंटेनन्सची गरज पडणार नाही. नक्कीच चांगली घोषणा या निमित्ताने करतायत. आयुक्त साहेबांना प्रश्न आहे. सर, IG साहेबांचे तर आपण विचार ऐकले. नाशिक सिटीसाठी म्हणून तुमच्यापुढे काय चॅलेंजेस सध्या आहेत? चॅलेंजेस म्हणाल तर एका दिवशी चॅलेंज पण आपण म्हणू शकतो. मी काही ठिकाणी असं म्हणतो की काही प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय आपण केले. म्हणजे आपल्या अगोदर काम करणाऱ्या सर्व आयुक्तांनी आपापल्या परीनं चांगल्या इंटेन्शनने काही ना काही केलंच असणार आहे. त्याचा मी पहिल्यांदा 2-3 महिने काही त्यांनी नक्की झालेलं आहे. इथल्या प्रकारच्या आताच्या गुन्ह्याचं स्वरूप कसं आहे? इथे जे काही गुन्ह्याचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये मी आल्या मला ते व्हायलंट क्राईमबद्दल जरा जास्त कन्सर्न दिसला की काही लोक हत्यारं वापरतात, कोयते वगैरे वापरतात, तशा काही गँग आहेत. काही लोक गाड्यावर डॅमेज करायचं असं काही ते आहे. म्हणजे एरिया महाराष्ट्रातल्या काही शहरामध्ये गाड्या फोडण्याचं प्रमाण आणि गुन्हेगारी तशी आहे. एक संघटित टोळ्यांचे काही प्रमाण आहे जे गाड्या फोडण्याचं पण काम करतात. तसा गुन्हा इथे किती आहे? ते पहिल्यांदा काही ह्याच्यापूर्वी होत्या गँग्स, पण मध्यंतरीच्या आयुक्तांनी बरीच कडक कारवाई केलेली आहे.
मोकावरे लावलेला आहे, बऱ्याच ठिकाणी MPD केलेले आहे, 56 केलेले आहेत. ड्रग्ज आणि गँगची ड्रग्ज आणि संदर्भातले गुन्हे किती आहेत? सॉरी, ड्रग्ज आणि त्या संदर्भात त्या अनुषंगाने होणारे गुन्हे? ड्रग्जच्या अनुषंगानं तसं पाहिलं नाशिकमध्ये तर आपण असं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काही कधी सापडलं नाही. छोट्या मोठ्या केसेस होत राहतात. जास्त करून गांजा, MD, पण कोकेन किंवा हाय एंड ड्रग असे कुठले आहेत ते नाही. आणि एक कुत्ता गोळी नावाचा एक प्रकार ड्रग आहे, तो ड्रग इकडून तिकडून चोरून बिरून आणून तो शाळकरी मुलांमध्ये काही प्रमाण किंवा शाळेच्या मुलांमध्ये तसं आम्ही कंट्रोल करायचा बराच प्रयत्न करतो की त्यांच्या आजूबाजूला कोणी फिरू नये. कारण याच्या अगोदर माननीय विश्वास नांगरे पाटील साहेब असताना त्यांनी एक निर्भया पथकं चालू केली होती. त्याला मी परत रिवाईव्ह केलेलं आहे. आणि ही 4 पथकं आहेत 4 डिव्हिजनमध्ये. तर ती प्रत्येक दिवशी 2 शिफ्टमध्ये काम करतात. सकाळी 7ला सुरू करतात, ते संध्याकाळी 11-12पर्यंत किंवा जसे आवश्यकता असेल तिथपर्यंत 8-9 वाजेपर्यंत ते असतातच 2 शिफ्टमध्ये. लेडी सब इन्स्पेक्टर किंवा API त्याचे इंचार्ज असतात, कॉन्स्टेबल त्याबरोबर दिलेले असतात, प्लेन क्लोथमध्ये असतात. आणि ते आपापल्या हद्दीमध्ये जे कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी भेटी देऊन इव्हटिझिंग होणार नाही, मुलींना सुरक्षित वाटेल अशा रीतीचं कामं करतात. चांगली गोष्ट आहे. मनापासून तुम्ही बोललात आणि रोखठोक उत्तरं दिलीत, खरंच मनापासून. परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आम्ही कायम आमच्या बातमीदारीत असं म्हणतो की पब्लिक मेमरी इज अ शॉर्ट मेमरी, पण आता हल्ली तसं राहिलेलं नाही आहे. लोकांना सगळं लक्षात राहतं आणि जेवढं ते लक्षात राहतं त्यावरती वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी ते आवर्जून उपस्थित असतात. पब्लिक सब जानती है, त्याच्यामुळे त्यांचं जाणणं म्हणणं हेच आम्ही सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. शिवाय ते जे करतात त्याचं कौतुक देखील आम्ही नाशिक सन्मान 2022च्या माध्यमातून आज नाशिकच्या पुण्यनगरीत करतोय. चला सुरुवात करूयात आजच्या पुरस्कार सोहळ्याला. अर्थात आजच्या आपल्या पुरस्कार सोहळ्याचे पहिले सन्मानार्थी पुरस्कारार्थी आहेत जगदीश गोडसे. त्यांना व्यासपीठावर बोलवण्या अगोदर बघूयात त्यांच्या कार्याबद्दलची AV. काही व्यक्तींचा जन्म हा समाज कार्यासाठी, गरीब शोषितांचा अन्याय दूर करण्यासाठी झालेला असतो. जगदीश गोडसे हे त्यापैकीच एक. नाशिकच्या करन्सी प्रेसमध्ये नोकरी जरी करत असले तरीही त्यांचं खरं कर्तृत्व दिसून आलं ते कामगार चळवळीतून. कामगार आणि त्यांच्या मुलांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण घेता यावं, कामगारांना विमा आणि कर्ज सहजरित्या मिळावं यासाठी त्यांनी पतसंस्थेची उभारणीही केली. कामगार हेच दैवत मानून कायम त्यांच्यासाठी झटणाऱ्या, लढणाऱ्या जगदीश गोडसेंना दिल्या जाणाऱ्या या नाशिक सन्मान पुरस्कारामुळे खऱ्या अर्थानं कामगारांचा गौरव होतोय. असे आमचे हे नाशिकचे बंधू, ज्यांना आम्ही जेलरोडचे भाऊ पण म्हणू शकतो आनंदाने. मी विनंती करेल जगदीश गोडसे की आपण व्यासपीठावरती यावं. आज तुमचा हा सन्मान आम्ही करतोय. कुठल्याही कामगार नेत्याला सोबत त्याच्या घरातनं देखील असते, म्हणून सपत्नीक आज पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती येत आहे. सौ गोडसे यांचं देखील आम्ही स्वागत करतो. मी विनंती करेल की सन्मान चिन्ह जे आहे ते शेखर सरांच्या हस्ते द्यावं आणि प्रमाणपत्र या ठिकाणी पुलकुंडवार सर यांच्या हस्ते द्यावं. आपलं खूप खूप अभिनंदन जगदीश गोडसे आणि पुढल्या कार्यकर्ता म्हणून खूप शुभेच्छा. मी विनंती करेल जगदीश यांना की थोडक्यात आपण आपलं मनोगत व्यक्त करा. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आज हा खूप आनंदाचा दिवस आहे की न्यूज 18 लोकमतनी आमच्या कामगार क्षेत्राची दखल घेऊन या ठिकाणी मला हा सन्मान दिलेला आहे. हा माझा एकट्याचा सन्मान नसून माझ्यावर काम करणारे संघटनेतील सर्व पदाधिकारी, आमचे सर्व कर्मचारी, सर्व अधिकारी, हा सर्वांचा हा सन्मान या ठिकाणी आहे असं मी, आणि हा सन्मान मी त्या सर्वांना समर्पित त्या ठिकाणी करतो. जगदीश भाऊ खूप खूप धन्यवाद. जाऊयात पुढल्या पुरस्काराकडे, पण तो पुरस्कार, त्या पुरस्कारार्थीचं नाव जाणून घेण्या अगोदर पाहूयात AV. जीवनात आपल्यासमोर अनेक संधी येतात, मात्र योग्य ती संधी निवडून तिचं सोनं कसं करायचं हे पराग अहिरेंना योग्यरित्या जमलंय.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 4 वर्ष सल्लागार अभियंता म्हणून काम केलं. नोकरीत मन न रमल्यानं धुळे शहरात स्वतःचा गृहप्रकल्प उभारत बांधकाम क्षेत्रात पदार्पण केलं. उद्योगाचा पाया भक्कम करत नाशिकमध्ये अनेक गृहप्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले. अंध विद्यार्थी, खेडेगावातील शाळांना मदत करतानाच आतापर्यंत 500 पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. अगदी ग्रामीण भागातून येत स्वतःला सिद्ध करणाऱ्या पराग अहिरे यांना नाशिक सन्मानानं गौरवण्यात येत आहे. मी विनंती करेल पराग अहिरेजींना की आपण व्यासपीठावरती यावं. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि या धुळे शहराच्या विकासामध्ये आपला फार मोठा हातभार आपण लावताय. बांधकाम व्यवसायात 19-20 कधी होतं आणि या सगळ्या पडत्या चढत्या काळामध्ये पराग अहिरे यांनी आपल्या व्यवसायातलं धोरण जे स्वच्छ आणि पारदर्शक असावं ग्राहकांच्या दृष्टीने ते कायम ठेवलं आहे. मी विनंती करेल नाईक नवरे सरांना की आपण आपल्या हातून सन्मान चिन्ह त्यांना द्यावं आणि पुलकुळवार सरांना सांगेन की आपण प्रमाणपत्र आपल्या हातून द्यावं. आपलं खूप खूप अभिनंदन. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 मध्ये आपला सन्मान करत असताना आम्हाला खूप आनंद वाटतो. विनंती करेल की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करू. तुमचा डायस वापरतो. आजचा हा IBMचा सोहळा माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला ऐतिहासिक क्षण आहे. कारण की ABCD आपण सगळ्यांनी शिकलेली आहे. B फॉर बर्थ माहिती नाही कुठं होतो, कोणाच्या घरात होतो. D फॉर डेथ माहिती नाही कधी केव्हा कुठे होते. पण या B आणि D मधला जो C आहे, जगायचं कसं, ती चॉईस, C फॉर चॉईस, ती आपल्या हातात असते. मला बोलवलं, मान सन्मान दिला, इतका अभिमान वाटला, त्यासाठी मी आपला सगळ्यांचा आभारी आहे आणि ऋणी राहील. थँक्यू सो मच. थँक्यू. तर आजचा हा सोहळा न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 या पुरस्काराच्या पुढल्या टप्प्याकडे जात असताना पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आज नाशिककरांचं हे कौतुक करताना अत्यंत आनंद होतोय. पुढल्या पुरस्कारार्थीचं नाव जाणून घेण्यापूर्वी बघूयात त्यांच्याबद्दलची एव्ही. सैनिक आणि शेतकरी देशाचे आधारस्तंभ, एक रक्षणकर्ता आणि दुसरा पोशिंदा. या दोघांचं एकत्रित रूप म्हणजे शिवाजीराव ढोले. 12वी नंतर BSc ॲग्रिकल्चरची पदवी घेऊन त्यांनी 2003 मध्ये सैन्य दलात प्रवेश केला. त्यांना पदोन्नती मिळाल्यानंतर दिल्लीत ब्लॅक कॅट कमांडो म्हणूनही काम केलं. 2019 मध्ये नोकरीला रामराम करत स्वतःच्या कंपनीची स्थापना केली. सैन्यातून निवृत्त झालेल्या जवानांना कामाची संधी देतानाच त्यांनी शेतकऱ्यांसाठी जोडधंदा आणि पूरक व्यवसायासाठी मदतही केली. भूमिपुत्र शेतकऱ्यांसाठी कायम प्रयत्न करणारे आणि त्यांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या शिवाजीराव ढोलेंना नाशिक सन्मान पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होतोय. वा, क्या बात आहे. मी अभिनंदन करेल शिवाजीराव ढोले यांचं आणि मी त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. संबंध महाराष्ट्रभर न्यूज 18 लोकमतने संवाद यात्रा केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला, आवर्जून आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न देखील मांडले. त्यावेळी प्रकर्षाने असं जाणवलं की शेती करणं हे आता काही सोपं राहिलेलं नाही आहे, पण यात देखील आपल्यासारखा शेतकरी प्रगती साधत पुढे जातो याचा आम्हाला अभिमान आहे. मी विनंती करेल की कुलकुळवार सरांना आपण आपल्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह आणि शेखर सर आपण त्यांना प्रमाणपत्र द्यावं. शिवाजीराव ढोलेजी, आपण आपलं मनोगत व्यक्त कराच. न्यूज 18 लोकमत यांनी जो मला एक सन्मान दिलेला आहे, आदर सत्कार केलेला आहे, मी आपल्या सर्व टीमचं मनापासून खूप सारं धन्यवाद करतोय. कारण शेती करणाऱ्या लोकांकडे कुणीही दुर्लक्ष करतंय, लवकर बघत नाही, शेतकऱ्यांकडे कोणाचं लक्ष नाही. पण मला असं वाटतं आम्ही जवान आणि किसान दोघं एकत्र येऊन जरी ह्या पार्श्वभूमीला जर कधी आम्ही सुरुवात केलेली आहे, थोडं आपल्या सर्वांचा छोटा छोटा हातभार जर लागला तर मला असं वाटतंय की येणाऱ्या काही वर्षामध्ये नक्कीच आपलं जीवनमान बदलू शकते. चला जाऊयात पुढल्या पुरस्काराकडे. पुढल्या पुरस्कारार्थीचं नाव जाणून घेण्या अगोदर बघूयात एव्ही. शहरातल्या मोक्याच्या जागी आपलं चांगलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. नाशिककरांच्या स्वप्नातल्या घराला मूर्त रूप देण्याचं काम केलंय ते श्रीजी डेव्हलपर्सनं.
आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रीमियम घरं ही महागडी असतात आणि ती फक्त गर्भश्रीमंतांसाठी असतात हा समज अंजन भलोदिया यांनी खोटा ठरवलाय. प्रीमियम घरं सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणून त्यांच्या घरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम भलोदियांनी केलंय. इनोव्हेशन, ट्रान्सपरन्सी आणि ॲक्सेसिबिलिटी या त्रिसूत्रीतून त्यांनी नाशकातल्या बांधकाम क्षेत्रात आपलं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या अंजन भलोदिया यांना नाशिक सन्मानानं गौरवण्यात येत आहे. मी अभिनंदन करेल अंजन भलोदिया यांचं. आम्हाला आनंद होतोय नाशिक सन्मान 2022 मध्ये आपला सन्मान करत असताना एक बांधकाम व्यावसायिक म्हणून. मी विनंती करेल नाईक नवरे सरांना की आपण आपल्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह द्यावं आणि पुलकुंडवार सर आपण त्यांना प्रमाणपत्र द्यावं. आपण मनोगत थोडक्यात व्यक्त करा. थैंक यू न्यूज़ 18 लोकमत जिन्होंने मुझे ये नासिक सम्मान देके सम्मानित किया. 2008 में मैं नासिक में MBA करने के लिए आया था. उस टाइम पे तभी से रियल एस्टेट का मार्केट नासिक का काफ़ी ग्रोइंग हो रहा था. तो मैंने एक छोटे बंगलों के प्रोजेक्ट से स्टार्ट किया मेरा करियर और अभी एक 10 साल में आज काफ़ी अच्छे इस पे हम काम कर रहे हैं. तो उसके लिए नासिक से जो मुझे नासिक के लोगों से जो रिस्पेक्ट और जो उनसे जो प्यार मिला उसके लिए मैं नासिकर का भी काफ़ी आभारी हूँ और न्यूज़ 18 लोकमत का भी काफ़ी आभारी हूँ जिन्होंने मुझे सम्मान दिया. थँक यू. अशाच पद्धतीने आपल्या व्यवसायात आपण प्रगतीपथावर आहोत. चला जाऊयात पुरस्काराच्या पुढल्या टप्प्याकडे. पुरस्कारार्थीचं नाव जाणून घेण्या अगोदर बघूयात एव्ही. सदरक्षणाय खलनिग्रणाय. महाराष्ट्र पोलीस खात्याच्या ब्रीद वाक्याप्रमाणे तंतोतंत वागणारे तरुण तडफदार अधिकारी म्हणून सचिन पाटील यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. इगतपुरी, रेवपाटी आणि मालेगावच्या बोगस डिझेल पंपाच्या कारवाईवरून ते नाशिकचे सिंघम म्हणून ओळखले जाऊ लागले. मुलींना परराज्यात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करतानाच अनेक तरुणांवर आत्महत्येची वेळ आणणाऱ्या रोलेट जुगारावर बंदी घालत मुख्य सूत्रधारालाच त्यांनी बेड्या ठोकल्या. कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांनी बुडवलेले कोट्यवधी रुपये त्यांना परत मिळवून दिले. अशा या धडाकेबाज अधिकाऱ्याला नाशिक सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे. चला अभिनंदन करूया सचिन पाटील यांचं. पोलीस प्रशासनात वावरताना आव्हानं रोजची अनेक असतात, पण कसोशीने प्रयत्न करून एखादी केस धसाच लावणं याला कौतुकच करायला हवं. वा, क्या बात आहे. अशीच दात आम्ही तुम्हा नाशिककरांच्या वतीने आपल्याला देतोय. म्हणून मी शेखर सरांना विनंती करेल की आपण आपल्या हातून त्यांना सन्मान चिन्ह द्यावं आणि नाईक नवरे सरांना मी विनंती करेल की आपण प्रमाणपत्र द्यावं. सचिन पाटील यांचं अभिनंदन. मी विनंती करेल थोडक्यात आपण मनोगत व्यक्त करावं. तसं पाहिलं तर नाशिक जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागांच्या तुम्हाला छटा मिळतात. इंग्रजांच्या काळापासून इथे वेगवेगळी धरणं असल्यामुळे पाण्याची उपलब्धता मुबलक आहे. शेती चांगल्या प्रमाणावर आहे. शेती जोड उद्योग जे आहेत आणि इंडस्ट्री हे सगळे चांगले असल्यामुळे इथं पोलिसिंगचं एक वेगळं प्रकार आपल्याला पाहायला मिळतो की इथे व्हाईट कॉलर क्राईम जे आहेत ते पण मोठ्या प्रमाणात आजकाल वाढताना दिसत आहेत. तर आज हा सन्मान स्वीकारताना निश्चितपणे नाशिक ग्रामीण दलाचा पोलीस घटक म्हणून मला निश्चितपणे अभिमान आहे आणि त्या नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या सर्वांच्या वतीने आज मी हा नाशिक सन्मान आपल्याकडून स्वीकारतोय. धन्यवाद. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 या पुरस्कार सोहळ्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. एक एक करत आपण नाशिकच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुरस्कारार्थींच्या त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेतोय, त्यांचं कौतुक करतोय, त्यांचा सन्मान करतोय. अर्थात पुढला सन्मान आपण कोणाचा करणार आहोत, चला जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलची एव्ही. डॉक्टरांना माणसाच्या रूपातला देव का म्हणतात या उत्तराचा शोध डॉक्टर अशोक थोरात यांच्यापाशी येऊन थांबतो. सध्या ते नाशिकचे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम जरी करत असले तरीही त्यांची हयात ग्रामीण भागातल्या वैद्यकीय सेवेसाठी खर्च झाली आहे.
पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानात डॉक्टरांनी फक्त राज्यात नाही देशात नाविन्यपूर्ण काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता अशा केजच्या उपजिल्हा रुग्णालयाला पंचतारांकित नामांकन मिळवून दिलं. स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण सर्वाधिक असणाऱ्या बीड जिल्ह्यात वाढलेला मुलींचा जन्मदर ही त्यांच्या कामाची खरी पावती म्हणावी लागेल. अशा या देव माणसाचा नाशिक सन्मान पुरस्कारानं गौरव म्हणजे खऱ्या अर्थानं पुरस्काराचा गौरव म्हणावा लागेल. अभिनंदन डॉक्टर अशोक थोरात. आम्हाला आनंद होतोय की न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 मध्ये आम्ही आपला सन्मान करतोय. नाशिक या परिक्षेत्रामध्ये आपलं कार्य मोठं राहिलंय. विनंती करेल पुलकुरवार सरांना की आपल्या हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह आणि शेखर सरांनी प्रमाणपत्र त्यांना द्यावं. डॉक्टर अशोक थोरात अभिनंदन करूयात जोरदार टाळ्यांमध्ये. विनंती करेल आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्व आरोग्य यंत्रणेच्या वतीनं न्यूज 18 लोकमतचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हा सन्मान मी समर्पित करतो माझ्या वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना ज्यांनी पेशंटचे नातेवाईक वार्डात नसताना त्या पेशंटला ICU मधल्या पेशंटला युरिनचा पॉट दिला, त्याला बेड पॅन दिला, त्याचे टॉयलेटची स्वच्छता केली. मी हा पुरस्कार समर्पित करतो माझ्या सिस्टर भगिनींना ज्यांनी 8 तास PPE किट घालून आमच्या कोविडच्या रुग्णांची सेवा केली. मी हा पुरस्कार समर्पित करतो माझ्या सर्व डॉक्टरांना जे घरापासून काही दिवस वेगळे राहिले आणि पेशंटची ट्रीटमेंट केली. मी हा पुरस्कार समर्पित करतो आरोग्य प्रशासनाला, इतर सगळ्या विभागाने म्हणजे महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, कृषी असेल, म्हणजे कुठलं एकही डिपार्टमेंट असं नव्हतं की ज्या डिपार्टमेंटने आम्हाला मदत केली नाही. अशा सर्व डिपार्टमेंट्सना, आमच्या प्रेसला, आमच्या NGOजना आणि स्वयंसेवी संस्था ज्या ज्या म्हणजे कुणी जेवण दिलं, कुणी पाणी दिलं, कुणी अनेक प्रकारच्या मदतीचा हात आम्हाला दिला, ह्या सगळ्यांना हा पुरस्कार मी समर्पित करतो. डॉक्टर अशोक थोरात आपलं खूप खूप अभिनंदन. वैद्यकीय क्षेत्रातले कार्य आपलं असं सुरू राहू दे याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा. खऱ्या अर्थाने या सगळ्या कोरोनाच्या कालावधीत आपण योद्धेच होतात. आपणच नाही तर आपल्याबरोबर असणारी सगळी टीमसुद्धा. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण समोर स्थानापन्न व्हावं. यापुढे मी व्यासपीठावरती स्वागत करतोय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचं. जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022च्या सोहळ्यामध्ये आम्हाला आनंद होतोय की आमच्या पुरस्काराच्या पुढल्या टप्प्यात पुरस्कारार्थींचं कौतुक करण्याकरता आवर्जून इथे आलात आणि अर्थात त्याचं आपण स्वागत करूयात. जाऊयात पुरस्काराच्या पुढल्या टप्प्याकडे. म्हणजे अर्थात भारतीताई ह्या संवाद साधतीलच, पण तत्पूर्वी आपण पुरस्काराच्या पुढल्या टप्प्याकडे आपण जाऊयात. आपण वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी बघितली. मी यापूर्वी म्हटलं की नाशिककर तसेही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. जेव्हा आईशी नातं जोडलं ना, आई कोण? गोदावरीशी, तर मग सगळं आवर्जून हिमतीने पुढे करायचंच आहे हा ठाम निश्चय नाशिककरांनी कायम दाखवलेला आहे. बरं, आरोग्य क्षेत्रातली मंडळी आपण बघितली, त्याचबरोबर शेती क्षेत्रातली मंडळी आपण बघितली. शिक्षण क्षेत्र हे फार महत्त्वाचं आहे. मध्यंतरी काही शिक्षण तज्ज्ञांनी असं मत व्यक्त केलं होतं की शिक्षणाचा डोलारा जर कोसळला तर या अख्ख्या देशाचा डोलारा कोसळतो, हा इतिहास आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातलं योगदान फार महत्त्वाचं असतं. अर्थात पुढल्या व्यक्तीचं कौतुक किंवा त्याचा सन्मान करण्यापूर्वी, त्यांचं नाव जाणून घेण्यापूर्वी बघूयात त्यांच्याबद्दलची एव्ही. तरुण पिढी ही देशाचं भविष्य आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात नेहमी म्हणतात. मात्र रवींद्र सपकाळांनी खऱ्या अर्थानं ही पिढी बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांसाठी ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, युवकांसाठी इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फार्मा कॉलेजची स्थापना केली. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या
विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचं वाटप करतानाच अनेक भागात शाळांना इमारत बांधणीसाठी सहकार्य केलंय। गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोयही केली आहे। रवींद्र सपकाळांनी आपलं आयुष्य विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेचलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि म्हणूनच त्यांचा नाशिक सन्मान पुरस्कारानं गौरव केला जातोय। मी अभिनंदन करेल रवींद्र सपकाळ यांचं। अर्थात रवींद्र सपकाळ यांचा वेगळा परिचय अर्थाने करून द्यायला नको, कायम वेगवेगळ्या गटातल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची मदत राहिलेली आहे। आम्हाला आनंद होतोय न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 मध्ये आपला गौरव करत असताना, आणि अर्थात आम्हाला हाही आनंद होतोय की आमच्या आजच्या सोहळ्याला पुरस्काराच्या या टप्प्यात प्रमुख पाहुण्या म्हणून देशाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आवर्जून उपस्थित झाले। रवींद्र सपकाळ आपलं खूप खूप अभिनंदन। अर्थात हे सगळं उभं करण्यापाठीमागे आपली मेहनत फार मोठी आहे, आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी विनंती करेन। नमस्कार। तंत्रभूमी, मंत्रभूमी, यंत्रभूमी आणि वाईनभूमी याचा बदल घडवून आणण्यासाठी मी शैक्षणिक भूमीला जे आज नाशिकला आपण एका प्लॅटफॉर्मवर नेलं त्याचा मी एक भाग झालो, याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि न्यूज 18नी या सामान्यामधून असामान्य लोक निवडले आणि त्यांना इथं बोलवलं, सन्मान दिला, आदर सत्कार केला आणि जगाला दाखवून दिलं की असेही लोक या भूमीमध्ये आहेत। त्याबद्दल मी न्यूज 18चं मनापासून आभार व्यक्त करतो। रवींद्र सपकाळ आपलं खूप खूप अभिनंदन। अशाच पद्धतीने शिक्षण क्षेत्रातलं नाशिक नगरीतलं आपलं कार्य सुरू राहू देत, यात काही शंका नाही की जे सुरू केले ते तडीच नेणं हा तुमचा स्वभाव आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। चला भेटूयात पुढल्या अशा व्यक्तिमत्वाला ज्यांचं काम फार वेगळ्या पद्धतीचं आहे। अध्यात्म या शब्दाची जोड आयुष्याला लावून घेत असताना त्यांनी त्यांच्या विचारांची बाग जी आहे ती वेगळ्या अर्थाने फुलवली आहे। जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल, बघूया त्यांची एव्ही। पेझे गावातल्या श्रीराम शक्तीपीठाचे पीठाधीश्वर आणि हनुमान भक्त महंत अशी स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची ओळख। गेल्या 30 वर्षात त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले, ज्यात प्रामुख्यानं गोदावरी प्रदूषण स्वच्छता अभियानाचा उल्लेख करावा लागेल। दुर्गम भागातील आदिवासी कुपोषित बालकांना पोषण आहारासोबत वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम ते अनेक वर्षांपासून करतायत। अंधश्रद्धेच्या जोखडातून आदिवासी समाजाला सोडवण्यासाठी जनजागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करतायत। त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना नाशिक गौरव पुरस्कारानं सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होतोय। स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज आपलं खूप खूप अभिनंदन। न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 मध्ये आज आम्ही आपला सन्मान करतोय। या अध्यात्म क्षेत्रात वावरत असतानाही बुवाबाजीला आपला प्रचंड विरोध आहे, त्या विरोधात आपण काम करता, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करता, खास करून कुपोषणाच्या बाबतीत देखील आपलं काम हे जोरकसपणे सुरू असतं। मी विनंती करेल आजच्या आमच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी डॉक्टर भारती पवार यांना की आपण त्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा। मी विनंती करेल स्वामी आपल्याला की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। आपण सुंदर असे हिरे मोती निवडले। मी नाशिककर, याचा खूप अभिमान आहे मला। मला असं वाटतं की माझं कार्य बघणारा माझा हा देश, माझा महाराष्ट्र, माझे नाशिककर आहेत। आजचा जो ही पुरस्कार आहे, हा सन्मान आहे, तर ज्यांनी मला जन्म दिलेला आहे आणि आज त्यांच्या कृपेने मी इथे उभा आहे, त्या आईवडिलांना मी समर्पित करेल। आज माझ्यासमोर माझे सर्व नाशिककर आहेत आणि सर्वांनी आदराने मला इथं बोलवलं, तर त्या नाशिककरांसाठी मी हा पुरस्कार समर्पित करेल। आणि माझा हा दिव्य भारत, माझ्या दिव्य भारतामध्ये माझ्यासारखे अनेक साधू संत, महापुरुष, तत्वज्ञानी आणि आपण सर्व सज्जन मायबाप जे सेवा करत आहात, तर तुमच्या चरणी मी हा समर्पण करेल। कारण जाता जाता एवढंच सांगेल की काम करत असताना भगवान परमात्मा एक आपल्याला सांगून देतो, इफ एनी ऑफ ही डिझायर टू फॉलो मी, लेट देम डिनाय देम स्टलर्स कम्प्टी अप द एरिगो अँड पजेसेन्स अँड देन कमन टू मी। थँक्यू, खूप आनंद वाटतो। स्वामीजी आपलं खूप खूप अभिनंदन।
वळणार आहोत आपण या सोहळ्याच्या शेवटच्या पुरस्काराकडे. तो पुरस्कार नेमका कोणाला आपण दिलेला आहे, त्यात आपण सन्मान कोणाचा करतोय हे जाणून घेण्यापूर्वी बघूयात त्यांच्याबद्दलची एव्ही. नाशिक जिल्ह्यासाठी हिमगौरी आडके हे नाव नवीन नाही. पुणे विद्यापीठातून MBAची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी केली. मात्र ग्रामीण भागातल्या शैक्षणिक आणि आरोग्य व्यवस्थेची दशा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेरीस त्यांनी नोकरी सोडून स्वतःला पूर्ण वेळ वैद्यकीय आणि शैक्षणिक समाजकार्यासाठी वाहून घेतलं. सध्या त्या श्री सप्तशृंगी शिक्षण संस्थेच्या आयुर्वेदिक महाविद्यालय आणि हॉस्पिटलसोबत मराठी व इंग्रजी शाळा आणि ज्युनियर कॉलेजच्या अध्यक्षा म्हणून काम पाहतायत. अशा कार्यसम्राट महिलेला नाशिक सन्मान पुरस्कारानं गौरवताना आम्हाला आनंद होतोय. हिमगौरी आडके यांचं खूप खूप अभिनंदन. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं कार्य मोठ्या आणि अर्थात कौतुक करायला हवं. आम्ही नाशिककर म्हणून उल्लेख ज्यांचा केला जातो त्यामध्ये आपण देखील आहात, त्यामुळे आपलं परत एकदा अभिनंदन. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 आम्ही आपला सन्मान करतोय याचा आम्हाला आनंद वाटतो. गेस्ट ऑफ ऑनर डॉक्टर भारती पवार यांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करेन. हिमगौरीजी, वेगवेगळ्या पातळींवरती काम करत असताना नेमका तुमचा अनुभव काय राहिला, आपलं मनोगत थोडक्यात आपण व्यक्त करावं. आज खूप आनंद होतोय की हा जो पुरस्कार आहे आपल्या केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांच्या हस्ते हा मला मिळाला आहे. असं की विमेन पॉवरचा उल्लेख विशालदादाने इथे केला आणि विमेन पॉवर आपण स्टेजवर पाहत आहात, त्यामुळे हो हो क्या बात, अर्थातच. त्यामुळे मला असं वाटतं की आजची नाशिकची महिला किंवा देशातली महिला ही कुठल्याही परिस्थितीत मागे नाही आहे आणि जिथे महिला मेहनत करते आहे, सर्वच क्षेत्र तिच्याकरता खुले आहेत, तिथे आपण पाहतोय की त्यांना संधी मिळून ते संधीचं सोनं करत आहे. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, आपण ह्या जगाला शून्य दिलेलं आहे आणि प्रत्येक मानवामध्ये काही ना काहीतरी खूबी असते असं आपण शाळेत शिकवतो आणि लहान मुलांना सांगतो. पण शून्यालाही किंमत असते जर आपण एक होऊन त्याच्यासोबत उभे राहिलो तर. धन्यवाद. पुन्हा एकदा अभिनंदन हिमगौरी आडकेजी आपलं. आपण स्थानापन्न व्हावं मी विनंती करेल आपल्याला. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 आज हे सगळे वेगवेगळे पुरस्कारार्थी आणि त्यांचं कार्य आपण जाणून घेतलं, त्यांचा सन्मान आपण केला. मी विनंती करेल गेस्ट ऑफ ऑनर डॉक्टर भारती पवार यांना की यांनी आत्तापर्यंतचा या सगळ्या सोहळ्याचा प्रवास आपण पाहिलात, अनुभवलात, कसं वाटलं आपल्याला? नमस्कार. आजच्या या सोहळ्यासाठी न्यूज 18 लोकमत म्हणजे रोज आम्ही असं TV समोर बघत असतो की आता काय घडामोडी काय. दिवस सुरू झाला की खास करून आता इथे सगळे अधिकारी वर्ग पण आहेत, प्रमुख सगळी टीम पण आहे आणि आमचा सगळ्यांचाच दिवस सुरू होतो. तर बराच वेळा आता आध्यात्मिक गुरूंनी सांगितलं पण की थोडंसं स्क्रीन टाईम कमी करायला पाहिजे. मानसिक वेलनेससाठी सकाळची सुरुवात तुमची योगा, मेडिटेशन ह्या गोष्टींनी केला पाहिजे आणि ही आपली संस्कृती आहे, आपला वारसा आहे आणि आपण तो जगाला देतोय. पण हे करत असतानाच बरोबरीने न्यूज पण आमच्यासाठी तेवढीच नाण्याची दुसरी बाजू आहे आणि मी खास करून आभार मानते आणि खरंच तुमच्या टीमचं कौतुक करते की न्यूज 18 अगदी तळागाळामध्ये जाऊन तिथल्या न्यूज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठेही कमी पडत नाही. म्हणून त्यांच्या टीमचे आपण सगळ्यांनी जोरदार
अभिनंदन करूया आणि आभारही मानूया. आपण आपला परिवार, आपलं राज्य, आपला देश याच्या पलीकडे जाऊन आपला उपयोग काय इतर देशांना पण होईल, काय मानवसेवेसाठी पण होईल आणि त्या दृष्टीने वसुधैव कुटुंबकम या परिसंकल्पनेतनं आज जगाला आपण हे दाखवून देतोय की आम्हीसुद्धा या करोनाच्या काळात तेवढंच काम केलं आणि जवळपास 99 देशांपेक्षा जास्त देशांना करोनाचं वॅक्सिन पुरवलं, 150पेक्षा जास्त देशांना मेडिसिन पुरवलं आणि हे फक्त मैत्री वॅक्सिन अंतर्गत किंवा आपलं वसुदैव कुटुंब ह्या प्रेरणेतून. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आज या भारतामध्ये जिथे वॅक्सिन आणावी लागत होती, इथे बनवण्याला सुद्धा फार वर्ष लागत होते, परंतु ह्याच करोना काळात आपल्याच सायंटिस्ट, आपलेच डॉक्टर्स, आपलेच मॅन्युफॅक्चरिंग, आपलीच सगळी कोविड टीम, डॉक्टर्स, नर्स या सगळ्या आणि आपल्या सगळ्या 130 कोटी जनतेच्या क्रयशक्तीने आज आपला भारत विश्वामधली सगळ्यात सक्सेस ड्राईव्ह 211 कोटींचा टप्पा पार पडतोय. याच्यासारखा आनंद आपल्याला नाही. तेव्हा गरज होती आणि अवेअरनेसची गरज होती. लोक घाबरलेले होते, घरातनं बाहेर जायचं तर कसं, काय प्रोटोकॉल्स आहे. तर मला वाटतं तेव्हा या सगळ्या मीडियाने खूप महत्त्वाची जबाबदारी पेलत असताना आपले रिपोर्टरसुद्धा, अनेक रिपोर्टर, आता मी दिल्लीतल्या पण आमच्या रिपोर्टरला भेटते, तर इन्फेक्ट होत होते, अडचणीत येत होते, तरी देखील काम न थांबवता सलगपणे यांनी देखील ती जबाबदारी पेलली. आणि मला वाटतं जेव्हा जनतेच्या विचारांचं प्रतिनिधित्व करायचं असतं, जेव्हा जनतेच्या इच्छा समजून त्या व्यक्त करायच्या असतात, मीडियाच्या माध्यमातून जागृती करायची असते, तर हे सार्वजनिक काम करत असताना न्यूज 18 कुठेही कमी पडलं नाही. म्हणून सगळ्यांनी आपण या करोनाच्या काळात विशेष कार्य केल्याबद्दल आपण सगळ्यांनी यांचं परत एकदा अभिनंदन करूया. कारण की हे काम नक्कीच विसरणार नाही. कारण इतिहास, वर्तमानाचा इतिहास सांगताना पत्रकारिता किंवा मीडियाचा खूप मोठा रोल असतो आणि ह्या इतिहास त्यांच्या कार्यातून बनतो जो की जनतेच्या हिताचा होता. आणि जाता जाता एवढंच म्हणेल की पुरस्कारार्थींना तर पुरस्कार मिळाले, पण आपण पण सगळे तेवढ्याच कामासाठी इथून ही ऊर्जा नक्की घेऊन जाऊ. कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए, यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए, यह तो एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है, पूरी किताब बाकी है. या प्रेरणेसह परत एकदा न्यूज 18 आणि सगळ्या टीमचे मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आणि या सोहळ्याच्या माध्यमातून नाशिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचं आपण कौतुक केलं. यातनं त्यांचं कार्य देखील ठळकपणे आपण जाणून घेतलं. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान 2022 हा सोहळा असोसिएट स्पॉन्सर गुरु पब्लिसिटी, श्री स्वामी समर्थ मीडिया, श्री शिवा शंभू डेव्हलपमेंट मल्टीपर्पज ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आज इथे पार पडलेला आहे. पुन्हा एकदा सगळ्या नाशिककरांचे आभार आणि धन्यवाद.